त्याच विषयावर फक्त बोलायचं, कारण आज तोच विषय चालणार. बोला सर, राज्यपाल यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले, काय वाटतं आपल्याला? राजस्थानी लोक, गुजराती लोक, मारवाडी लोक असतील तर मुंबई, महाराष्ट्र हा 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र. त्यानंतर 69 हुतात्मे मराठी हे सीमा आंदोलनात शिवसेनेने दिलेले. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून गुजराती असतील, राजस्थानी असतील, इतर हिंदी भाषिक असतील, मुसलमान असतील, सगळेच राहतात. पण मुंबई ही निर्माण झाली, महाराष्ट्राला मिळाली, ती मराठी माणसाच्या रक्तातून आणि घामातून. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी फक्त पैशाच्या मागे धावते. पैसेवाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे राजकारण आणि पैसेवाले म्हणजे देश. पण मुंबई महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा देश आहे. त्याच्यामुळे आणि नाना शंकरशेठ ज्याने या मुंबईचं वैभव वाढवलं, ही मुंबई श्रीमंत केली, तो मराठी माणूस म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ, नाना शंकरशेठ, आमचे पारशी बांधव. अर्थात या मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या गुजराती व्यापारी उद्योगपती राहतात, त्यांचं योगदान आहेच. पण नाना शंकरशेठ यांचं चरित्र आम्ही आज राज्यपालांना पाठवणार आहोत की आजची मुंबई आर्थिक राजधानी, विकासाचं मॉडेल कसं झालं हे नाना शंकरशेठ यांच्या चरित्रातून त्यांनी वाचायला पाहिजे. ब्रिटिश काळापासून या मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून नाना शंकरशेठ यांच्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांनी आपली संपत्ती, आपलं वैभव या मुंबईसाठी दिलं. नाना शंकरशेठ व्यापारी नव्हते, सच्चे मराठी गृहस्थ होते. ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे विधान केलेलं आहे आणि सातत्याने ते अशा प्रकारची विधानं करत असतात. अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमानसुद्धा राज्यपालांनी केला आणि भारतीय जनता पक्षानं तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणं पसंत केलं. म्हणजे आमचे गुजराती बांधव, राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस इथे भिकारी आहे का? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचे काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? एक तर तुम्ही मराठी माणसांना पैसे कमवू दे, त्याच विषयावर फक्त बोलायचं, कारण आज तोच विषय चालणार. बोला सर, राज्यपाल यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केले, काय वाटतं आपल्याला? राजस्थानी लोक, गुजराती लोक, मारवाडी लोक असतील तर मुंबई, महाराष्ट्र हा 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा महाराष्ट्र. त्यानंतर 69 हुतात्मे मराठी हे सीमा आंदोलनात शिवसेनेने दिलेले. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून गुजराती असतील, राजस्थानी असतील, इतर हिंदी भाषिक असतील, मुसलमान असतील, सगळेच राहतात. पण मुंबई ही निर्माण झाली, महाराष्ट्राला मिळाली, ती मराठी माणसाच्या रक्तातून आणि घामातून. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी फक्त पैशाच्या मागे धावते. पैसेवाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे राजकारण आणि पैसेवाले म्हणजे देश. पण मुंबई महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा देश आहे. त्याच्यामुळे आणि नाना शंकरशेठ ज्याने या मुंबईचं वैभव वाढवलं, ही मुंबई श्रीमंत केली, तो मराठी माणूस म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ, नाना शंकरशेठ, आमचे पारशी बांधव. अर्थात या मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या गुजराती व्यापारी उद्योगपती राहतात, त्यांचं योगदान आहेच. पण नाना शंकरशेठ यांचं चरित्र आम्ही आज राज्यपालांना पाठवणार आहोत की आजची मुंबई आर्थिक राजधानी, विकासाचं मॉडेल कसं झालं हे नाना शंकरशेठ यांच्या चरित्रातून त्यांनी वाचायला पाहिजे. ब्रिटिश काळापासून या मुंबईला आर्थिक वैभव प्राप्त व्हावं म्हणून नाना शंकरशेठ यांच्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांनी आपली संपत्ती, आपलं वैभव या मुंबईसाठी दिलं. नाना शंकरशेठ व्यापारी नव्हते, सच्चे मराठी गृहस्थ होते.
ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे विधान केलेलं आहे आणि सातत्याने ते अशा प्रकारची विधानं करत असतात. अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमानसुद्धा राज्यपालांनी केला आणि भारतीय जनता पक्षानं तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प राहणं पसंत केलं. म्हणजे आमचे गुजराती बांधव, राजस्थानी बांधव इथे नसतील तर मराठी माणूस इथे भिकारी आहे का? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचे काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? एक तर तुम्ही मराठी माणसांना पैसे कमवू दे, आर्थिक जडणघडणीमध्ये मराठी माणसाचे काहीच योगदान नाही का? श्रम करणाऱ्या मराठी माणसाविषयी तुम्हाला इतका द्वेष आणि तिरस्कार आहे का? एक तर तुम्ही मराठी माणसांना पैसे कमवू देत नाही. कोणी पैसे कमवत असेल मराठी माणूस ते गेल्या 7-8 वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणा आणि आपण सगळे त्यांच्या आर्थिक नाड्या आवळता. मराठी माणसाला अशा प्रकारे रसात तळाला नेण्याचं काम दिल्लीची सत्ता करते आणि राज्यपालांच्या तोंडून चुकून का होईना साधारण त्याच प्रकारची भूमिका बाहेर पडलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 जण या विषयावरती राज्यपालानं जो महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केलेला आहे त्याविषयी कोणती भूमिका घेणार आहेत, हा माझा पहिला प्रश्न आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर त्याने शिवसेना सोडली असे ते वारंवार म्हणतायत, तर हाच मराठी माणूस आणि ह्याच महाराष्ट्रानं हिंदुत्वासाठी अनेक लढे दिलेले आहेत. मग हा हिंदुत्वाचा अपमान होत नाही का? या क्षणापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा साधा निषेध केलेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चीड आणि संतापाचं वातावरण मी पाहतो आहे. फक्त शिवसेनाच नाही तर सर्वच या महाराष्ट्रातील महाराष्ट्र अभिमानी राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या या वक्तव्याचा तीव्र धिक्कार केलेला आहे. अपवाद फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पुरस्कृत केलेले मुख्यमंत्री. जर मुख्यमंत्री गप्प बसणार असतील तर तो या राज्याच्या जनतेचा अपमान. सर, भाजपच्या आता तुम्ही सांगितलंच ते आहेच, पण त्यांचं म्हणण्याचा अर्थ अजिबात विपर्यास करत नाही. जे आम्ही ऐकतोय, जे आम्ही वाचतोय त्याच्यावर बोलतोय. तशा व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या बॉडी लँग्वेजमध्ये राज्यपाल बोलत होते. आपण पाहिलं असेल की त्यांनी मराठी माणसाला अक्षरशः तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. या मुंबईतल्या गुजराती आणि राजस्थानी बांधवांना सुद्धा राज्यपालांचं हे वक्तव्य आवडलेलं नाही. आम्ही इथे सगळे गुण्यागोविंदानं नांदतो आणि राहतो. सर उसके ऊपर क्या कहेंगे? राज्यपाल ने जिस तरीके का वक्तव्य दिया है, वीडियो वायरल हो रहा है। महाराष्ट्र के राज्यपाल ने जिस प्रकार का वक्तव्य दिया है महाराष्ट्र का अपमान करने वाला वक्तव्य है, निंदनीय वक्तव्य है. महाराष्ट्र की जनता, खास करके मुंबई ठाणे की जनता एक कष्ट करने वाली जनता है. खून पसीना बहाकर इस राज्य को और मुंबई को बनाने वाली जनता है. सब कुछ पैसे से नहीं तोला जाता. कुछ बातें होती है वो मेहनत की भी होती है. और ये मुंबई जो बनी है तो हमारे 105 लोगों ने जो बलिदान दिया है महाराष्ट्र के, और हज़ारों लोग जो शहीद हो गए, जेल में गए, 5 साल तक आंदोलन चलता रहा उस वक्त 1956 में. उसके बाद ये मुंबई बनी. राज्यपाल महोदय को इतिहास के बारे में शायद जानकारी नहीं है. भारतीय जनता पार्टी और राज्य के मुख्यमंत्री ने राज्यपाल की इस वक्तव्य का निंदा करनी चाहिए, कड़ी निंदा करनी चाहिए, और केंद्र को तुरंत ये मांग करनी चाहिए कि राज्यपाल को वापस बुलाए. बार बार इस प्रकार के वक्तव्य हमारे राज्यपाल करते हैं. कभी सावित्रीबाई फुले का अपमान होता है, शिवाजी महाराज का अपमान होता है, महाराष्ट्र का अपमान होता है. हमारे राज्य के मुख्यमंत्री इस वक्त तक उनका कोई अब तक वक्तव्य नहीं आया है. पूरे महाराष्ट्र में गुस्सा है एक प्रकार, लेकिन अब तक वक्तव्य आया नहीं है. और महाराष्ट्र इंतजार कर रहा है कि आप कितने स्वाभिमानी हो, ये आप दिखाइए. सर, अजून एक प्रश्न आहे सर, एक ऑडिओ क्लिप बद्दल